गुरुवारी सकाळी 11:30 वाजता गुरुग्राम पोलिसांना एका खासगी हॉस्पिटलमधून फोन आला होता। हॉस्पिटलमध्ये एका तरुण मुलीला दाखल करण्यात आलं होतं। या मुलीचा उपचाराआधीच मृत्यू झाला होता। राधिका यादव असं तिचं नाव। राधिकाची हत्या झाली होती, ते सुद्धा गोळ्या झाडून। पोलीस जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा तिथे राधिकाचे काका कुलदीप यादव होते, पण राधिकाच्या आई वडिलांपैकी कुणीच उपस्थित नव्हतं। पोलिसांनी राधिकाच्या काकांकडून तिच्या घराचा पत्ता घेतला आणि पोलीस लागलीच गुरुग्राम मधल्या सुशांत लोक 2 या भागातल्या तिच्या घरी पोहोचले। पोलिसांनी क्राईम सीनची झडती घेतली तेव्हा तिथे राधिकाचे वडील दीपक यादव सुद्धा उपस्थित होते। पोलिसांनी दीपक यादवची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं, मी आंतरराष्ट्रीय टेनिस प्लेयरला मारलं, मी माझ्या मुलीला मारलं। वडिलांनीच मुलीच्या हत्येची कबुली दिली। पोलिसांचा तपास सुरू झाला आणि एका मागोमाग एक अँगल समोर यायला लागले। दीपक यादव स्वतः प्रॉपर्टी डीलर होता, श्रीमंत होता, तरीही त्यानं मुलीला गोळ्या झाडून का संपवलं हा प्रश्न होताच। मग यात एक अँगल समोर आला रील्सचा, यात एक अँगल समोर आला एका म्युझिक व्हिडिओचा, यात एक अँगल समोर आला मुलीच्या कमाईचा। राधिका यादव होती कोण? तिच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं होतं? त्याला संपवलं बापानं असलं तरी यात तिच्या आईची भूमिका काय होती आणि तिच्या हत्येचं नेमकं कारण काय समोर आलंय पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। राधिका यादव 25 वर्षांची टॅलेंटेड टेनिस प्लेयर। राधिका बऱ्याच नॅशनल आणि इंटरनॅशनल टुर्नामेंट्स खेळली होती। इंडियन टेनिस असोसिएशनच्या रेकॉर्डनुसार टेनिसच्या 18 वर्षांखालील एज ग्रुपमध्ये तिनं 75वी रँक मिळवली होती। वुमन्स डबलमध्ये 53वी रँक मिळवली होती, तर वुमन्स सिंगलमध्ये 35वी रँक मिळवली होती। इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनमध्येही ती रँक नंबर 113 वर होती। एवढंच नाही तर राधिका काही हाय प्रोफाईल लोकांना टेनिस शिकवायची। सुरुवातीला तिची स्वतःची टेनिस अकादमी असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण पोलिसांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार राधिका वेगवेगळे टेनिस कोर्ट बुक करायची आणि तिथे आपल्या स्टुडंट्सना ट्रेनिंग द्यायची। यातून तिला चांगलं इन्कम सुद्धा मिळायचं आणि तिच्या टॅलेंटमुळे बरीच प्रसिद्धी सुद्धा। सोबतच ती सोशल मीडियावर सुद्धा ऍक्टिव्ह होती, पण तिने काही दिवसांपूर्वी तिचं सोशल मीडिया अकाउंट बंद केलं। ती कोचिंगसाठी नियमितपणे जात होती, अनेक प्लेयर्सला घडवत होती। मग तिच्या आयुष्यात आला 10 जुलैचा दिवस। सकाळी 10:30च्या सुमारास राधिका घरात नाश्ता बनवत होती। अशातच तिच्या घरात घुमला गोळ्यांचा आवाज। राधिकाच्या दिशेने तिच्या वडिलांनीच गोळ्या झाडल्या होत्या। राधिकाचं कुटुंब घरात वरच्या मजल्यावर राहायचं, तर तिच्या काकांचं कुटुंब खालच्या मजल्यावर राहायचं। गोळ्यांचा आवाज ऐकून तिचे काका कुलदीप यादव आणि तिचा चुलत भाऊ वरच्या मजल्यावर गेले। तिथे त्यांना दिसलं की राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे, तर घरातल्या ड्रॉइंग रूम मध्ये त्यांना पिस्तूल दिसली। त्यांनी लागलीच राधिकाला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तोवर राधिकाचा मृत्यू झाला होता। मग पोलिसांना कळवण्यात आलं। पोलिसांनी हॉस्पिटलला भेट दिली, घटनास्थळी म्हणजे राधिकाच्या घरी भेट दिली तेव्हा तिथे त्यांनी दीपक यादवची लायसन्स असलेली पिस्तूल जप्त केली, सोबतच गोळीच्या पुंगळ्याही जप्त केल्या। त्यांनी दीपक यादवला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि संध्याकाळी त्याला अधिकृतपणे अटक केली। पण प्रश्न होता, नेमकं घडलं काय? दीपकला अडवायला घरात कुणीच नव्हतं का? तर राधिकाची आई तेव्हा घरातच होती, पण तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ताप आल्यामुळे ती घरातल्या एका खोलीत झोपली होती, त्यामुळे तिला खोलीबाहेर काय घडलं याची माहिती नव्हती। पोलिसांकडून आता राधिकाच्या आईची सुद्धा चौकशी सुरू आहे। दीपकने पोलिसांच्या चौकशीत आपणच मुलीची हत्या केल्याची कबुली दिली, पण प्रश्न होता कशासाठी? आंतरराष्ट्रीय टेनिस प्लेयर असलेल्या, चांगली कमावती असलेल्या मुलीला बापानेच मारायचं कारण काय होतं? तर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत कारण समोर आलं ते म्हणजे राधिकाची कमाई। राधिका टेनिस शिकवण्यातून चांगले पैसे कमवायची, त्यातही तिच्याकडे हाय प्रोफाईल क्लायंट्स असल्यानं तिचा होणारा नफा सुद्धा मोठा होता। तिच्या या कमाईची आजूबाजूच्या लोकांमध्ये, तिच्या गावामध्येही चर्चा व्हायची। याच कमाईमुळे आणखी एक गोष्ट घडली होती, ती म्हणजे दीपक यादवला या कमाईवरून टोमणे ऐकायला मिळायचे। दीपक यादवची दर महिन्याला चांगली कमाई व्हायची, कारण त्याच्या बऱ्याच प्रॉपर्टी होत्या ज्याच्या भाड्याचे पैसे दीपकला मिळायचे। सोबतच तो प्रॉपर्टी डीलर म्हणूनही काम करायचा, त्यामुळे कमाई व्यवस्थित होती। पण त्याची मुलगी राधिकाही चांगले पैसे कमवायला लागली होती। ती टेनिसमध्येही वरच्या रँकिंग्स मिळवत गेली। दीपक जेव्हा वजीराबाद या त्याच्या गावात जायचा तेव्हा दूध घेताना लोक त्याला टोमणे मारायचे, हा मुलीच्या कमाईवर जगतो, हा गिरा हुआ बाप आहे, कारण याचं घर मुलीच्या कमाईवर चालते। हे टोमणे ऐकून दीपक वैतागला होता। त्यानं अनेकदा राधिकाला कोचिंग करणं बंद करायला सांगितलं, पण राधिका त्यासाठी तयार नव्हती। तिचं म्हणणं होतं, माझ्यावर विश्वास ठेवा, मी काहीतरी भारी करून दाखवेन, माझ्या टॅलेंटचा उपयोग करून दाखवेन।
पण दीपक मात्र तिनं कोचिंग बंद करावं या हट्टावर अडून होता. काही माध्यमांनी पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार या टोमण्यांमुळे मागच्या 15 दिवसांपासून दीपक जरा जास्तच अस्वस्थ होता. त्याला रात्रीची झोप यायची नाही, त्याचे कुटुंबियांसोबत खटके उडायचे, त्यामुळे त्याच्या मनातली खतखत वाढत चालली होती. त्यानं स्वतःला संपवण्याचा सुद्धा विचार केला, पण हा विचार मागे ठेवून त्यानं मुलीलाच संपवलं. त्यानं पोलिसांना सांगितलं की आपण राधिकाच्या पाठीवर 3 गोळ्या चालवल्या, पण पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आल्यानुसार राधिकाला एकूण 4 गोळ्या लागल्या, ज्या तिच्या छातीत लागल्या होत्या. एक गोळी मिस झाली तर एक गोळी दीपकच्या बंदुकीमध्येच होती. म्हणजेच दीपकनं तिच्यावर समोरून गोळ्या चालवल्या होत्या. टेनिस कोचिंग बंद करण्यावरून उडालेले खटके, मुलीच्या कमाईवरून ऐकावे लागणारे टोमणे हे या हत्येमागचं कारण असल्याची चर्चा झाली. पण एवढ्यावरच हे प्रकरण संपलं नाही. यात आला एक ट्विस्ट. राधिकाचं सोशल मीडिया अकाउंट आणि तिनं बनवलेला एक व्हिडिओ. काही बातम्यांनुसार राधिका सोशल मीडियावर रील्स टाकायची. तिला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनायचं होतं, पण काही दिवसांपूर्वी तिनं सोशल मीडिया अकाउंटच बंद केलं. यामागचं कारण तिच्या वडिलांचा राग आणि एक म्युझिक व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येतंय. 2024 मध्ये LLF रेकॉर्ड्सच्या अंडर कारवा नावाचा एक म्युझिक व्हिडिओ पब्लिश झाला होता. त्यामध्ये राधिकाने काम केलं होतं. यात तिने इनाम उल हक या नावाच्या एका ऍक्टर सोबत काम केलं होतं. या गाण्याचं एक प्रमोशनल रील राधिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला शेअर केलं होतं. त्या रीलमध्ये राधिका इमामच्या गाडीवर बसलेली दिसते, सोबतच ती त्याच्या खांद्यावर डोकं सुद्धा ठेवते. तिने इंस्टाग्रामवर टाकलेल्या रीलवर काही जणांनी आक्षेपार्ह कमेंट्स केल्या होत्या, ज्याचा राग राधिकाच्या वडिलांना म्हणजे दीपक यादवला आला होता. त्यानंतर दीपकनं तिला इंस्टाग्राम डिॲक्टिव्हेट करायला सांगितलं. यावरून सुद्धा दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. राधिकानं इनाम सोबत केलेलं काम, तिनं टाकलेले रील्स हे तिच्या हत्येचं कारण ठरले का, अशी शंका आता उपस्थित केली जाते. या सगळ्या प्रकरणाबद्दल इनाम उल हकनं सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तिच्या वडिलांना आमचं गाणं आवडलं होतं असं तिनं मला सांगितलं होतं. याचा अर्थ तिच्या वडिलांची या गाण्यासाठी परमिशन होती. ती शूटिंगला आली तेव्हा तिची आई तिच्या सोबत होती. तिनं शूटिंग वेळी सांगितलं होतं की तिला गाणी, जाहिराती, पिक्चर यात काम करायचं आहे, पण त्यानंतर आम्ही कधीच भेटलो नाही. राधिकानं तिच्या सोशल मीडियावर सुद्धा या गाण्याचं प्रमोशन केलं होतं, पण त्यानंतर तिने 2-3 वेळा आपलं इंस्टाग्राम अकाउंट चालू बंद केलं होतं, असं इनामनं माध्यमांशी बोलताना सांगितलं. आता यात आणखी एक ट्विस्ट असण्याची शक्यता आहे. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार राधिकानं आपल्या वडिलांना आपण गाण्याच्या व्हिडिओमध्ये काम करणार आहोत हे सांगितलं नव्हतं. त्यात तिनं गाण्याचं रील टाकलं आणि त्याखाली वेगवेगळ्या कमेंट्स आल्या. ही गोष्ट तिच्या वडिलांना समजल्यावर त्यांचा राग वाढला आणि त्यांनी थेट राधिकाला संपवायचं पाऊल उचललं. पोलिसांनी हेच तिच्या हत्येचं मुख्य कारण असेल असं वाटत नाही असं सांगितलं असलं तरी या बाजूनही पोलिसांचा तपास सुरू आहे. आता यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हत्येच्या आधी घरात वादविवाद झाले होते अशी माहिती नातेवाईकांकडून पुढे येते. सोबतच राधिकाच्या आईचीही चौकशी केली जात आहे. ज्या दिवशी हे सगळं घडलं तेव्हा आपण झोपलो होतो, आपल्याला ताप आला होता असं राधिकाच्या आईने सांगितलं असलं तरी तिच्या आईला दीपकच्या प्लॅन बद्दल माहित होतं का असा प्रश्न विचारला जातोय. राधिकाच्या आईने लेखी जबाब नोंदवायला नकार दिला आहे. नेमकं काय घडलेलं, कशामुळे आपल्या नवऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं याबद्दल आपल्याला काहीही माहीत नसल्याचा तिचा दावा आहे. त्यामुळं पोलीस तिच्या आईबाबत काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच राधिकानं आपल्या कोचला आपल्याला परदेशात जायची इच्छा असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं तिच्यावर कुटुंबाचा कुठला दबाव होता का, तिच्या मृत्यूमागचं नेमकं कारण आहे काय हे समोर येणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या दीपक यादवला 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्या चेहऱ्यावर मुलीची हत्या केल्याचा पश्चाताप नाहीये, कारण त्याला त्रास होत होता तो तिच्या कमाईचा, तिच्या स्वप्नांचा आणि लोकांच्या टोमण्यांचा, जो मोठा ठरला त्या मुलीच्या जीवापेक्षा.